नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे चेतन तुमच्यासोबत. तर आज बोलणार आहोत सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून. आपण आयुष्यात आज 31 डिसेंबर आहे, त्याबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सो आज आहे मित्रांनो 31 डिसेंबर. वर्षाचा शेवट होतोय. 2025ने भरपूर काही शिकवलं आपल्याला. तर 2025च्या काही जुनाट गोष्टी आपल्याला 2025 मध्येच सोडायच्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत? त्या संदर्भात मी आज बोलणार आहे. अर्थातच आपल्याला जर काही मॅनिफेस्ट करायचं असेल, तर आपल्याला नक्कीच काही गोष्टी सोडता आल्या पाहिजे. तर या 2025 मध्ये काही गोष्टी बाय बाय करायच्या आहे, जसं की जेलसी कोणाबद्दलची, जसं की कोणी तुमचा अपमान केला असेल, जसं की कोणी तुम्हाला हर्ट केलं असेल, जसं की काही वाईट गोष्टी घडल्या असतील या 2025 मध्ये, तर ह्या 2025 मध्ये ह्या गोष्टी आपल्याला इथेच ठेवायच्या आहे आणि 2026 मध्ये आपण एका नवीन ऊर्जेने एंट्री करायची आहे, प्रवेश करायचा आहे. जेव्हा आपण ह्या गोष्टी करूयात, तेव्हाच आपलं आयुष्य हे खूप सुंदर होणार आहे मित्रांनो. जसं दिवाळी आल्यानंतर आपण घरातलं केर कचरा काढतो, धूळ साचलेली असते ती साफ करतो. त्यानंतरच आपल्याला दिवाळीचं ते सुंदर रूप बघायला मिळतं. लक्ष्मी आपल्या घरात येत असते. त्याचप्रमाणे या नववर्षामध्ये सुद्धा आपल्याला आपले जुनाट विचार, जुनाट सवयी बाजूला ठेवायच्या आहे आणि आपल्याला एक नवीन आपल्या आयुष्याचा पैलू घडवायचा आहे. तर करायचं काय आहे नेमकं? तर लेट गो करायचं आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपल्याला जर मॅनिफेस्टेशन करायचं आहे आणि खरं तर आपल्याला मेंटली पीस स्टेबल व्हायचं असेल, तर आपल्याला लेट गो करणं शिकणं फार महत्त्वाचं आहे. लेट गो म्हणजे काय? लेट गो याचा अर्थ खरं तर असा होतो की जाऊ देणं. जो भी है जिंदगी में हो रहा है गलत, उसे जाने दीजिए. जितकं तुम्ही टाईटली होल्ड कराल कुठल्याही व्यक्तीला, परिस्थितीला किंवा कुठल्याही प्रिय गोष्टीला, तितकाच तुम्ही रेझिस्टन्स क्रिएट करतात आणि रेझिस्टन्स तुमचं मॅनिफेस्टेशन ब्लॉक करत असतं मित्रांनो. म्हणून लेट गो करा. प्रत्येक ती गोष्ट, प्रत्येक ती व्यक्ती, प्रत्येक तो प्रसंग, प्रत्येक ती सिच्युएशन लेट गो करा. लेट गो. काही व्यक्तींना जड जातं ही गोष्ट लेट गो करायची. मला ती व्यक्ती त्यावेळेला ती गोष्ट बोलूच कशी शकते? ती व्यक्ती मला असं बोलूच का शकते? मी हे डिझर्व करतो का? त्या व्यक्तीची लायकी आहे का मला बोलायची? अशा गोष्टी घेऊन बसतो आपण. आणि हा छोटा छोटा गोष्टींचा जो कचरा आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये जमा करत असतो आणि ह्या लाईफ लाँग आपल्याला त्रास देत असतो आणि याचंच रूपांतरण परिणामी डिझीजमध्ये होत असतं, कुठल्या तरी आजारात होत असतं. आणि म्हणूनच या 2025ला बाय बाय करत असताना आपण त्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. कोणी हर्ट केलं असेल, माफ करून द्या, लेट गो करा, मूव्ह ऑन व्हा लाईफमध्ये. कारण की लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट सारखी राहत नाही. लेट गो करायला शिका. कुठलीही गोष्ट लेट गो करता आली पाहिजे. जेव्हा लेट गो करतात तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला युनिव्हर्स भरभरून देत असतो. बरं, बऱ्याच जणांना ही भीती असते, जर आज मी ही गोष्ट लेट गो केली, सोडून दिली, तर पुन्हा ही गोष्ट मला मिळणार नाही. तुम्हाला एक सांगतो, युनिव्हर्स ती गोष्ट रिप्लेस करतो तुमच्या आयुष्यामध्ये काही सुंदर गोष्टींनी. आज एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही एफर्ट्स घेत आहात आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात होत नसेल, खूप एफर्ट्स घेताय, तुम्ही हातपाय मारतायत, बऱ्याच गोष्टी करून बघितलेल्या आहेत, परंतु ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येतच नाहीये, तर मग हा युनिव्हर्सचा एक संदेश असतो मित्रांनो. कारण की युनिव्हर्स त्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्टेबल ठेवतच नाही. तुम्हाला काही ना काही मेंटली हॅरॅसमेंट तिथे होत असते, कारण की युनिव्हर्सला ती गोष्ट तुम्हाला द्यायचीच नसते. तुम्हाला तिथे तो स्वस्त बसूच देणार नाही आणि त्यामुळेच ते युनिव्हर्स तुम्हाला तिथून पुश आउट करत असतं. जिथे जिथे तुमच्या प्लॅन वर्कआउट नाही होत ना, तिथे तिथे युनिव्हर्स तुम्हाला त्या गोष्टींकडे टर्न घ्यायला लावत असतं, जे त्याला तुम्हाला द्यायचं असतं. त्यामुळेच असं समजू नका, आज एक गोष्ट तुमच्या आयुष्यामधून निसटली, लेट गो केली तुम्ही, किंवा आज तो प्लॅन वर्कआउट नाही झाला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगलं करू शकणार नाहीयेत. हो ना?
त्यामुळे लेट गो करा. प्रत्येक ती गोष्ट, प्रत्येक ती व्यक्ती, प्रत्येक तो प्रसंग जो तुम्हाला आतूनच जाळतोय, जो आतून तुम्हाला पोखरतोय, जो आतून तुम्हाला अशक्त करतोय. लेट गो करा. आज 2025चा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून 2026 सुरू होणार मित्रांनो. त्यामुळे नवीन आशा, नवीन पालवी फुटायला हवी आपल्या आयुष्याला, असं जर वाटत असेल तर जुनाट कचरा जोही मनामध्ये साचलेला आहे त्याला लेट गो करायला शिका. एखादी दोरी जर तुम्ही घट्ट पकडून ठेवली तर परिणामी तुमच्या हाताला जखम होणार मित्रांनो, आणि त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. आणि ज्या वेळेला ही दोरी तुम्ही सोडतात, अर्थातच लेट गो करतात, त्यावेळेला तुमचं दुःखही नाहीसं होतं आणि ती जखमही तुम्हाला होत नाही, किंवा ती जखमही बरी होऊन जात असते. त्यामुळे जितकं घट्ट पकडून ठेवाल गोष्टींना, तो मला असा बोलला, माझ्याबद्दल अशा गोष्टी का घडतात, मीच का, हा जितका तुम्ही रेझिस्टन्स क्रिएट कराल, ही जितकी तुम्ही कोंडी निर्माण कराल तुमच्या मनामध्ये, तितकंच तुम्हाला आयुष्य हे स्ट्रगलिंग वाटणार आहे आणि तितकंच तुम्ही युनिव्हर्सच्या ब्लेसिंगला ब्लॉक करणार आहात मित्रांनो. त्यामुळेच जर युनिव्हर्सची ब्लेसिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला या गोष्टींना लेट गो करता आलं पाहिजे. एवढा बिलीफ ठेवायचा युनिव्हर्समध्ये की त्याने हे ठरवलं असेल कदाचित ही गोष्ट माझ्यासाठी नसेल, कदाचित काही चांगली गोष्ट माझ्या आयुष्यात असेल. मी पर्सनली हेच बिलीव्ह करतो की काहीतरी बेटर तुमच्या आयुष्यात ठेवलेलं असतं, त्यामुळेच ही गोष्ट वर्कआउट होत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या सर्व गोष्टी बघाल, कराल आणि भविष्यात जाल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरंच ती गोष्ट तितकीशी गरजेची नव्हती त्यावेळेला, आणि मी उगाचच एवढा आटापिटा करत होतो माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळे मित्रांनो, 2026 वर्ष खूप चांगलं जावं असं वाटत असेल तर नक्कीच लेट गो करा. प्रत्येक ती गोष्ट, घरचे काही बोलले असेल, मित्र परिवार बोलला असेल, तुमचा पार्टनर तुम्हाला काही बोलला असेल, तुमच्या ऑफिसमधला कलिग बोलला असेल, तुमच्या ऑफिसमधला तुमचा बॉस तुम्हाला काही बोलला असेल, तर नक्कीच या गोष्टींना लेट गो करा मित्रांनो. बघा तुमचं आयुष्य कसं इझिली आणि एफर्टलेसली होतं. ज्या वेळेला हे आयुष्य इझिली आणि एफर्टलेसली तुम्हाला बघायला मिळेल, त्यावेळेला तुमचं मनही या ओझ्याने हलकं होऊन जाईल. ज्या लेट गो कराल, मनातलं ओझं कमी कराल, तुमच्या मॅनिफेस्टेशन बघा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. सो कितीही तुम्हाला वाटत असेल आज ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे, किंवा कुठलीही गोष्ट, जुनाट गोष्ट तुम्ही जकडून ठेवली असेल तुमच्या मनामध्ये, तिला दूर सारा. आणि नक्कीच मित्रांनो, 2026ला नवीन विचारांनी, नवीन उपलब्धीने, नवीन सकारात्मकतेने या गोष्टींना अंगीकारा आणि बघा तुमचं 2026 वर्ष किती छान जातं मित्रांनो. मी आहे चेतन. ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दलच्या, त्याच्या टेक्निक्सबद्दलच्या आणि तुमच्या मनातला रेझिस्टन्स, आंतरिक विरोध कमी करण्यासाठी बराच प्रयत्न मी नक्कीच करत असणार. परंतु माझ्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पोहोचवायचा आहे ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. 31 डिसेंबर 2025 आहे आज. कसंही गेलं असेल 2025 वर्ष, त्याला विसरा, त्याला बाय बाय म्हणा, त्याचा निरोप घ्या आणि नवीन वर्षाला अंगीकारा मित्रांनो. आणि नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर 2026 मित्रांनो. थँक्यू.